एकदा मुरंबा खाल तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होणारच. इतका टेस्टी आणि गोड आहे हा मुरंबा. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं तयार होतो आणि चव मात्र जबरदस्त. नाश्त्याला किंवा कधीही खायला परफेक्ट. त्याचा टेक्स्चर बघा अजिबात घट्ट नाही. वर्षभर हा असाच रूम टेम्परेचरला टिकून राहतो. नाश्त्याला, जेवणाला कधीही परफेक्ट. व्हिडिओ सेव्ह करा आणि लगेचच ट्राय करा. याआधी हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करा. मुरंबा तयार करण्यासाठी इथं मी 1 किलोमध्ये बसतील एवढ्या राजापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. तुम्ही तोतापुरी किंवा आणखीही गावठी कैऱ्या तुम्हाला मिळाल्या तर मुरंब्यासाठी चालतील. सर्वप्रथम कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. यामुळं यावर जो चीक आहे तो धुतला जातो किंवा काही डाग असतील ते निघून जातात. कापडाने या लगेचच आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. मुरंबा तयार करताना एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, कोणताही पाण्याचा हात मुरंब्याला लागू द्यायचा नाही किंवा ओला चमचा, ओली बरणी असेल तर हे कोरडे करून घ्यायचे, ज्याने मुरंब्याला लवकर बुरशी लागणार नाही. बघा इथं टीप लक्षात ठेवा. कापडाने पुसून घेतल्यानंतर या कैऱ्यांची साल सोलणीच्या सहाय्याने काढून घ्यायची. असा हा कैरीचा मुरंबा लहान मुलांना खूप आवडतो. एकदा बनवला की वर्षभर आरामशीर टिकतो. शिवाय कैरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचन सुधारतात, उष्णतेपासून बचाव देखील करतात. अशी ही कैरी गुणकारी आहे बरं का. अशा कैरीचे पन्हे कसे बनवायचे याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केली, नक्की एकदा पहा. आता या कैऱ्या आपल्या घरामध्ये जी रेग्युलर किसणी असते ना, त्या किसणीने किसून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर कैरीचा किस जरा जाडसर पाहिजे तर तेव्हा तुम्ही बटाटाचा किस करतो त्या किसणीचा वापर करू शकता. कैरीचं 1 किलो हे प्रमाण घ्यायचं असेल ना, तर एक वाढीव कैरी यामध्ये घ्यायची आहे. कैऱ्यामध्ये कोया असतात, त्या कोया आपण काढून टाकतो. मग कैरीचा किस वजनाला कमी भरतो. त्यामुळे एखादी कैरी जास्तीची असू द्या. आता मुरंबा आंबट लागू नये याकरता 1 किलो कैरीसाठी 1 किलो असा मी दाखवते तुम्हाला सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. हा थोडासा डार्क रंगाचा घेतला तरी देखील चालणार आहे. बघा हा मी इथं किसून घेतलाय, तुम्ही चिरून देखील घेऊ शकता. गूळ आणि कैरीचं असं समप्रमाण घेतल्यास मुरंबा चवीला गोड लागतो. बघा घरातील मुरंबा असा करण्यासाठी शक्यतो स्टीलची कढई वापरायची. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. आता कैरीचा किस तुपामध्ये लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. आता हा कैरीचा किस तुपावरती का परतायचा, कारण कैरीतील कच्चेपणा, तुरटपणा कमी होतो. शिवाय किस थोडा मांसर होतो. त्याचबरोबर कैरीतील ओलसरपणा कमी होऊन मुरंबा जास्त दिवस टिकतो. आता तुपामध्ये असं एकसारखं परतून घेतल्यामुळं जे मुरंब्याचं टेक्स्चर आहे ते देखील सुधारतं आणि गूळ किंवा साखरेचा जो गोडवा आहे तो मुरंब्यामध्ये छान मिक्स होतो. बघा इथं काही जण काय करतात, कैरीचा किस पिळून घेऊन पाणी काढून टाकतात. तर असं करू नका. यामुळे कैरीतील जीवनसत्व पाण्यासोबत निघूनही जातात. किसून घेतलेला गूळ आणि कैरीचा किस बघा असं एकत्रित करून घ्यायचा आहे आणि असा चमच्याने हलवत एकजीव करून घ्यायचा आहे. साखरेऐवजी गूळ वापरून जर तुम्ही मुरंबा केलात ना, तर तो आणखी पौष्टिक होतो. आयर्नची कमतरता असणाऱ्या मंडळींनी असा गुळाचा मुरंबा नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी 5च मिनिटामध्ये बघा गूळ छान वितळून मुरंबा अशा प्रकारे दिसायला लागतो. तेव्हा मिडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटं मिश्रण असं अधूनमधून चमच्याने हलवं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा किंवा 2 ते 3 वेलच्यांची पूड आपल्याला घालायची आहे. एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. मोजून 8 ते 10 काळी मिरी यामध्ये घालायच्या आहेत. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं थोडक्यातच खडा मसाला घातल्याने मुरंब्याला छान अशी चव येते. 2 ते 3 मिनिटं झाकण लावून मुरंबा मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. छान वाफ बसल्यानंतर कैरीचा किस पूर्वीपेक्षा असा पारदर्शी व्हायला मदत होते. यातील रस सुद्धा पहा असा दाटसर होत आहे. बघा तुम्हाला दाखवते. रसरशीत मुरंबा करण्यासाठी यातील रस मधासारखा थिकनेस येईपर्यंत शिजवायचा आहे. जास्त शिजवला तर हा कोरडा होऊन मुरंबा घट्ट व्हायला लागतो. त्यामुळे इथे टीप ही लक्षात ठेवायची. मुरंबा अगदी 20 मिनिटांमध्ये शिजून तयार झाला की गॅस बंद करायचा आणि थंड करण्यासाठी आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे. बघा इथं मी 5 ते 6 तासांसाठी थंड करायला ठेवला होता. हा मुरंबा तर पहा किती छान कलर आलेला आहे, याला गोल्डन ब्राऊन कलर आलाय. टेक्स्चरसुद्धा पूर्वीपेक्षा अतिशय सुंदर झालं बघा मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळी मुरंबा बनवून तुम्ही रात्रभर थंड करून घेतलात तरी देखील चालणार आहे. असा रसरशीत मुरंबा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तुमच्या मुलांना आणि घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल. मुलांना चपातीला, ब्रेडला लावून खायला देऊ शकता. नाश्त्याला दुपारच्या जेवणामध्ये असेल ताटाला तोंडी लावू शकता.
हा मुरंबा उन्हाळ्यात एकदाच करायचा आणि वर्षभर टिकण्यासाठी काचेच्या भरणीचा वापर करायचा. ही भरणी आधी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची. मग यामध्ये आपल्याला हा मुरंबा भरून ठेवून द्यायचा आहे. मुरंबा सर्व करताना कोरडा स्वच्छ चमचा घ्या, म्हणजे बुरशी लागणार नाही. असा हा मुरंबा करायला खूप सोपा आहे. यासाठी मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. हर्षदास फूड कुकिंग चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूया पुढील नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.